आज पप्पा पिचकारी आणि फुगे घेऊन आले होते आमच्या छोट्या कार्टून साठी आणि ते बघून किती खुश झालाय बघा। आणि सकाळ सकाळ आमचा छोटा कार्टून त्याच्या भावा बहिणींसोबत इकडे होळी खेळत होता। अरे बापरे, होळी खेळायला पाणी घेऊन जायचं स्ट्रगल तर बघा ह्यांचा। आणि असं काही काम करायला सांगा तेव्हा त्यांना तर अजिबात जमणार नाही। ह्यांना खेळू देत होळी। आणि हो, काल मी गेली होती वानगावला, ज्यांना मी ह्या नावाची फ्रेम दिली होती त्यांनी माझ्यासाठी हे चॉकलेट्स आणले होते। थँक्यू सो मच इतकं प्रेम देण्यासाठी। आणि हे बघा, शाळेला आजपासून सुट्टी लागली आहे म्हणून इकडे होळी खेळायचं सुरू आहे। ह्यांना बघून तर मला माझ्या लहानपणीची आठवण आली। खरंच यार, तेव्हा होळीची एक्साइटमेंट पण होती आणि मज्जा पण यायची। संध्याकाळी आम्ही सर्व निघालो होळी दहनसाठी। भाई आणि बाबांनी तर बघा मस्त जुगाड लावलेला आहे टोप नेण्यासाठी। ह्या टोपामध्ये शिजवलेले चणे आहेत। चला, होळी पेटवता तिथे पोहोचलो। दरवर्षी माझे आई बाबा होळीचा उपवास करतात म्हणूनच त्यांच्या हातूनच पूजेची सुरुवात होते। होळीला तांदळाच्या पापड्या आणि हार बांधून घेतले आणि आईने रांगोळी काढून नंतर पूजा चालू केली। आईची पूजा झाली आणि नंतर मम्मीने पण पूजा करून घेतली। मग मी पण दर्शन करून घेतलं। आमचा छोटा कार्टून तर बघा मस्त अशी गळ्यामध्ये साखरेची गाठी घालून आला होता आणि सर्वजण त्याची गाठी खायचा प्रयत्न करत होते। बाकी कोणाला खाऊ दिली नाही, पण मी मोबाईलचा लालच देऊन थोडीशी खाऊन घेतली। थोड्याच वेळात होळी सुद्धा पेटवली आणि आम्ही लागलो त्या भोवती फिरायला। आणि एकीकडे सर्वजण नाचत होते तर लहान मुलं इकडे होळी खेळत होते। मग प्रसाद वगैरे घेतला आणि थंड पिलं। चला मग आजच्यासाठी इतकंच। उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय।